पिंपरी चिंचवड परिसरामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका टोळक्याने काही वाहनांची तोडफोड केली होती आणि वाहनांची तोडफोड करत इथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता आणि याबाबतचा सीसीटीव्ही जो आहे तो वाकड पोलीस स्टेशनला मिळाला आणि त्यांनी तात्काळ याबाबतचा तपास सुरू केला। यामध्ये 4 ते 5 जणांची हे टोळके होते। त्यांनी धारदार शस्त्र असतील, त्यासोबत काठे असतील याच्या सहाय्याने तिथे दहशत केली होती आणि आम्हीच इथले भाई असं म्हणत त्यांनी याबाबतचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केले होते। यानंतर ह्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाकड पोलिसांनी तपास केला आणि या मधले जे आरोपी आहेत तर त्या आरोपींना तात्काळ सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला आणि लगेचच ताब्यात घेतलं। सोमवारी साधारण 2:30च्या सुमारास ही घटना घडली होती आणि त्यानंतर अगदी काही तासातच वाकड पोलिसांनी या टोळक्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांचे आणि तिथले जे स्थानिक लोक आहेत तर त्यांची माफी मागणारा एक व्हिडिओ तयार केला आणि तो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जे 5 आरोपी आहेत तर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत तर त्यांची नावं जी आहेत ती पुढील प्रमाणे आहेत। यामध्ये अर्जुन देवकांबळे, गजानन पाचपिल्ले आणि गौरव जाधव यांचा समावेश आहे। तर एक अल्पवयीन मुलगा जो आहे त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे आता जर अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे कारवाई केली जाईल याचा एक चांगलाच उदाहरण याचं जे आहे ते वाकड पोलिसांनी दिलेलं पाहायला मिळत आहे। पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर।